नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमोचा 7व्या हप्त्याची तारीख काय असणार आहे त्या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता। जसं की शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या धर्तीवरती आपली नमो किसान महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली होती आणि जे पीएम किसान योजनेला म्हणजे शेतकरी पात्र ठरलेले आहेत तेच शेतकरी म्हणजे नमो किसान योजनेला पात्र ठरवण्यात आलेले आहेत। तर पीएम किसान योजनेचा 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता वर्ग करण्यात आला होता। तो देखील म्हणजे भरपूर त्याचा देखील म्हणजे विलंब लागलेला होता, कारण की पहिला हप्ता हा 24 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ग करण्यात आला होता आणि त्याचा 4 महिने कार्यकाळ होऊन देखील भरपूर उशिरा म्हणजे की जो हप्ता आहे तो वर्ग करण्यात आला होता। आता नमो शेतकरी योजनेचं काय झालं का, नमो शेतकरी योजना बंद पडली। तर नमो शेतकरी योजनेचं म्हणजे सरकारने अद्याप कुठेही म्हणजे कोणतंही पाऊल उचललेलं नाही, ना कुठे तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, ना काहीच नाही। तर नमो शेतकरी योजनेसाठी तुम्ही पात्र आहेत की नाही चेक करायचं असेल, तुम्हाला जर 20वा हप्ता आलेला असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। आणखी अद्याप आलेलं नसेल तर तुम्ही काय करा, तुमच्या ॲग्रिस्टॅग अंतर्गत फार्मर आय डी काढून घ्या। फार्मर आय डी काढून घेतल्यानंतर तुमचे ई-के-वाय-सी बघा, लँड रेकॉर्ड आहे का बघा आणि आधारला बँक अकाउंट लिंक, ह्या 4 गोष्टी जर ओके असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता यासाठी पात्र ठरला। मग नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येऊ शकतो, तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा याच महिन्यात येऊ शकतो, कारण की सरकारनं जर विचार केला की द्यायचाच आहे तर नमो शेतकरी योजनेचं म्हणजे, कारण की 8व्या हप्त्याचा टाईम पिरियड सुरू झालेला आहे। कारण की एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्या अंतरकाळामध्येच नमो शेतकरी योजने 7व्या हप्त्याचा कार्यकाळ असतो आणि हा 8व्या हप्त्याचा कार्यकाळ म्हणजे सुरू झालेला आहे। तर या कालावधीमध्ये म्हणजे 8वा हप्ता म्हणजे कालावधी सुरू होतो 4 महिने। तर आज 7वाच हप्ता आलेला नाही, तर 7वा हप्ता या महिन्यात म्हणजे अखेरपर्यंत येऊ शकतो, नाही तर सरकारनं जर ठरवलं तर दोन्ही हप्ते एकत्र येऊ शकतात। तर धन्यवाद मित्रांनो।